प्रचंड पैसा जवळ असून सुद्धा सगळ्या प्रकारच्या सुखसोयी सोबत असताना अगदी प्रशस्त बिल्डिंग आहे, पण साहेबांना झोप येत नव्हती. तर साहेबांना कुणीतरी एका डॉक्टरचा पत्ता सांगितला. साहेब त्या डॉक्टरकडे गेले की डॉक्टर साहेब सगळं माझ्याकडे आहे, सगळी जगातली बऱ्यापैकी सुख मी उपभोगतोय, पण मला झोप येत नाही, मी करायचं काय? डॉक्टर म्हटले, बाबा तू माझ्याकडे आलाय, मला जर चांगली झोप येत असती तर मी तुला चांगली एखादा औषध दिलं असतं. मग त्या दोघांनी मैत्री जमली दोघांची, कारण समदुःखी माणसं एकत्र येतात. आपली तेच आहे जगात, समदुःखी आपण लगेच एकत्र येतो. दोन नापास पोरं एकत्र येतात, दोघं समान अडचणीत असतील तर ते लगेच एकत्र येतात, उपाय शोधत नाहीत. पण समदुःखी आपण, त्याचा आनंद त्यांना प्रचंड असतो. आपल्यासारखं कोणतं आहे, म्हणजे मी एकटा मरणार आहे म्हटलं की नको वाटतं, सोबत आणखी 4 मरणार आहेत म्हटलं की त्या मरणाचा सुद्धा आनंद वाटतो. नुकती सोबत आपल्याला महत्वाची असते. तसं त्या दोघांची मैत्री जमली आणि ते दोघं एका महाराजाकडे गेले. महाराजांना म्हटले, महाराज हा माझ्याकडे पेशंट म्हणून आला होता, मी स्वतः डॉक्टर आहे, आम्हा दोघांनाही चांगली झोप येत नाही, बाकी सगळ्या सुखसुविधा आमच्याकडे आहेत, फक्त महाराज असं काहीतरी करा की आम्हाला किमान चांगली झोप, सुखाची झोप मिळाली पाहिजे, त्याच्याशिवाय सुख नाही जगात. मग महाराज म्हटले, अशा सुखी माणसाचा शर्ट तुम्ही एकदा घाला की ज्या माणसाला चांगली झोप लागते. झालं, ठरलं दोघांचं. मग ते तिथून बाहेर पडले आणि एका वकिलाकडे गेले. वकिलाला म्हटले, वकील साहेब तुमचा एखादा शर्ट देता का आम्हाला घालायला? यांना एक द्या, आम्हाला एक द्या, दोघाला एक एक शर्ट द्या आणि आम्हाला चांगली झोप लागली पाहिजे, रोज तुमचा शर्ट घालून आम्ही रात्री झोपणार. वकील म्हटले, का म्हणून? तर असं असं महाराजांनी सांगितले की ज्याला चांगली झोप येते त्याचा शर्ट घेऊन या. वकील म्हटले, बाबा रात्रंदिवस मला हेडेक झाली, डोकेदुखी आहे, तुम्हाला काय वाटते मला काही चांगली झोप येत असेल का? मलाही चांगली झोप लागत नाही बाबा, तुम्हाला महाराजांनी तसं सांगितले, चला माझंही तुमच्या यादीत नाव घ्या, आपण त्या माणसाला शोधून काढूया ज्याला चांगली झोप लागते, त्याचा शर्ट आपण निश्चितपणाने घ्यायचा. मग ते तिघं पुन्हा असे शोध घेत फिरायला लागले. तिघं पोहोचले एका इंजिनियरकडे, तो सिव्हिल इंजिनियर होता, आणि त्याला म्हटले, साहेब आम्हाला तुमचा एक एक शर्ट देता का? 3 शर्ट आम्हाला पाहिजेत. ते म्हटले, कशासाठी? तर आम्हाला असं सांगितण्यात आलेलं आहे की अशा सुखी माणसाचा शर्ट तुम्ही एक दिवस रात्रीचा घाला की ज्याला चांगली झोप येते आणि मग तुम्हालाही झोप चांगली लागेल. इंजिनियर म्हटला, बाबा रोज एवढ्या बिल्डिंगा बांधून ते उभा करून, त्याचं स्ट्रक्चर उभा करून मला झाल्या डोकीदुखी, मला रोज बाबा आज हे काम राहिलंय, उद्या ती माझी साईट चालू आहे, मला एवढं प्रचंड टेन्शन आहे, तुम्हाला सांगतो की मलाही चांगली झोप येत नाही, पण तुम्ही म्हणतायच अशा माणसाचा शर्ट म्हटल्यानंतर माझंही तुमच्या यादीत नाव घ्या, त्याला मी तुमच्या सोबत फिरतो. त्याला आता 4 जण फिरायला लागले, एक डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, ते पहिला आलेले साहेब आहेत, ते 4ही लोक एकत्र रस्त्यातनं फिरायला लागले आणि हे फिरत 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 पोहोचले एका शेताच्या बांधावर, डोक्याला हात लावून बसले. शर्ट काय आपल्याला मिळत नाही आणि त्यांनाही कळून चुकलं की जगात सगळेच आपल्यासारखे, जगच आपल्यासारखं आहे बहुधा, कारण जगात कुणालाच चांगली झोप येत नाही, काय करायचं? मग शेताच्या बांधावर बसल्यानंतर त्यांचं लक्ष त्या शेतामध्ये नांगरट करणाऱ्या एका शेतकऱ्याकडे गेलं आणि तो शेतकरी या चौघं बघत होते की तो शेतकरी नांगरट करायला लागलाय, 2 बैलांच्या पाठीमागं आहे आणि नांगरट करत करत मग दुपारची वेळ झाली होती, सूर्य माथ्यावर आला होता, त्यानं बैल सोडली, बैल एका ठिकाणी बांधली, त्यांना पाणी पाजलं, त्यानं नांगर एका ठिकाणी उभा केला आणि तिथंच शेताच्या बांधावर एक झाड होतं, त्या झाडाच्या सावलीत तो खाली जाऊन बसला. शेतात बसला, त्यानं डबा उघडला त्याचा, तो डबा सुद्धा इतका भारी होता, म्हणजे टॉवेलमध्ये वगैरे सगळं ते भाकरी वगैरे सगळं बांधून आणलं होतं, फडक्यात होतं साध्या, ते सगळं झुणका भाकर वगैरे त्यानं जे काही घरून आणलं होतं ते सगळं उघडलं आणि ते बाजूला ठेवलं. जेवण केलं त्यानं, मस्तपैकी जेवला, पाणी पिला. जेवण करून पाणी पिल्यानंतर तिथंच दगडाची उशी त्यानं केली, कशी बशी उशी दगडाची केली, तिथंच मान टाकून झोपला. म्हणेपर्यंत दुसऱ्या मिनिटात तो घोरायला लागला, गाढ झोप लागली, अगदी मेल्यासारखा झोपला तो. या चौघांना विशेष वाटलं, दिवसभर एवढं काबाड कष्ट केलंय, सगळ्या सुखसुविधा याच्याकडे आहे, तसं नाही. अशा ज्या माणसाचा आपण शर्ट शोधायला आलोय की ज्याला चांगली झोप लागते, याचा शर्ट घ्यावा तर एक फाटका शर्ट दिसतो याच्या अंगावर, आता किती शर्ट आहेत बघूयात. ते फाटका शर्ट त्यांनी बघितला आणि दगडाची उशी करून झोपलेला शेतकरी त्यांनी बघितला, त्यांना फार आश्चर्य वाटलं. आता तो जागा होण्याची हे 4 जण वाट बघत होते. तासाभरात शेतकरी जागा झाला, उठला, तोंडावर पाणी मारलं आणि 4 जण त्याच्या बाजूला असे बसले होते. शेतकरी कधी उठतोय. शेतकऱ्याने त्यांना बघितलं आणि शेतकरी एकदम बावरला. अरे बाबा कोण आहे तुम्ही? शेतकऱ्याने हात जोडले, साहेब कोण आहे तुम्ही? एक वकिलाच्या वेशात दिसतोय, दुसरा डॉक्टर तसाच आलाय, ते स्टेथिस्कोप गळ्यात टाकून, तिसरा इंजिनियर आहे तो त्याच्या भूमिकेत, आणि पहिला साहेब अगदी इनशर्ट मारून आहे.
कोण आहे तुम्ही बाबासाहेब, कोण? त्याला काय वाटलं बँकेची लोक वगैरे आली का काय, कारण शेतकरी आमचा आधीच कर्जबाजारी आहे. तर त्यांनी पटवून सांगितलं की बाबा आम्हाला एका महाराजांनी असा सल्ला दिला होता, चांगली झोप येण्यासाठी अशा शर्टाची गरज आहे, तुम्हाला चांगली झोप लागते, हे आम्ही आता बघितलं. शेतकरी म्हटलं होय, मी काय कुठेही मला तुम्ही टाकलं तरी मी झोपू शकतो. तर ते 4 जण म्हटले तुमच्याकडे 4 शर्ट असतील तर कृपया आम्हाला 4 शर्ट द्या. शेतकरी बाबा म्हटला साहेब माझ्याकडे घालायला एवढा एकच शर्ट आहे, एकच फाटका शर्ट आहे. याचा अर्थ ज्याच्याकडे ढीगभर शर्ट आहेत त्याला चांगली झोप येत नाही, आणि ज्याच्याकडे एकच शर्ट आहे तोही फाटका आहे त्याला चांगली झोप लागते, आणि बाकीच्यांना झोपेच्या गोळ्या. हा फरक आहे. मुद्दाम मी वावर इज पॉवर या युट्यूब चॅनलवरती हा व्हिडिओ टाकला आहे. आमच्या वावरातली पॉवर फक्त मी वावरातली नाही दाखवत, वावरात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची ही पॉवर मी तुम्हाला दाखवतोय की जगातलं सर्वोच्च सुख माझ्या शेतकऱ्याजवळ आहे, लक्षात ठेवा. म्हणजे माणसाकडे सगळं असून त्यांना झोप लागत नाही सुखाची, माझ्या शेतकऱ्याकडं सगळं उद्ध्वस्त जरी झाला तरी त्याला सुखाची झोप लागू शकते. ही शेतकऱ्याची पॉवर आहे, ही माझ्या वावरातली पॉवर आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात अख्ख्या जगाला माझ्या वावरातली पॉवर कळल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शेतकरी बापाचं, त्या शेतमजूर बापाचं दुःखही तुमच्यापर्यंत येईल, पण त्यांची पॉवर, त्यांचं सामर्थ्य तुम्हाला मान्य करावं लागणार आहे येणाऱ्या काळात. आणि तुम्हाला सगळ्यांना मग सुखाची झोप घ्यायला सुद्धा आमच्या शेतातच येऊन राहावं लागणार आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? शेतकऱ्यांसोबत सगळेच व्हिडिओ बघतायत, ऐकतायत, कमेंट थ्रू मला कळवा. निवांत कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अजूनही आमच्या या पॉवरला, खरी पॉवर वावर इज पॉवरला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आताच आपण सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.